आवाज जनतेचा। रिसोड मतदारसंघात शिरपूर येथे आयोजित निवडणूक प्रचारार्थ सभेमध्ये रिसोड मतदारसंघात काट्याची लढत बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर जोर देत निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी जोर धरला असून आमदार अमित झणक यांच्या प्रचारार्थ आलेल्या इम्रान प्रतापगडी आणि प्रज्ञाताई सातव यांनी तुफान फटकेबाजी करत शेरो शायरी करत एनडीए सरकारला आणि माहिती सरकारला शब्दाच्या रूपानं झोडपून काढलाय। या महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे हे कधीही होणार नाही। हा महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे, शिवरायांची भूमी आहे। येथे समभावाची शिकवण दिली जाते। हा इतिहास आहे, त्या इतिहासाची पाने कधी बदलणार नाहीत। आमदार अमित झणक यांच्यासारखा सुशोभावी आणि शांत उमेदवार आणि शांत लोकप्रतिनिधी कधी भेटणार नाही। कोणतीही दादागिरी नाही आणि कोणताही दबाव निर्माण करणारा उमेदवार नाही। हे आम्ही झणकसाठी चौथ्या टर्मसाठी निवडून असून या उमेदवाराला निवडून दिल्यास मी राहुल गांधी यांना विनंती करेन, येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाचं स्थान मिळण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि माझ्यावर असलेल्या उपकाराची सुद्धा फेड करायची वेळ आली त्यासाठीच मी इथे रिसोड मतदारसंघात या शांत सुस्वभावी विचाराच्या उमेदवाराला विजय करण्याच्या उद्देशानेच इथे आलो आहे, असं प्रतिपादन खासदार इम्रान प्रतापगडी यांनी बोलताना केलंय। आमदार अमित झणक आणि राजवजी सातव यांची दोस्ती जगजाहीर होती, परंतु त्यांच्या अनुपस्थितीत मी मात्र त्यांची उणीव कमी पडू देणार नाही। त्यामुळेच मला इथे आमदार अमित झणक यांच्या साथीला यावं लागत आहे। लाडक्या बहीण योजनेच्या प्रभावाखाली न येता जे पैसे मिळतात त्यापेक्षा दुप्पट पैसे देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे। त्यामुळे कोणत्याही महिलांनी इतर प्रलोभनाला बळी पडू नये आणि आमदार प्रज्ञाताई सातव आणि खासदार इम्रान प्रतापगडी यांनी जनतेला संबोधित करताना सांगितले की आपण अमित झणक चांगल्या मतांनी निवडून येणारच आहोत आणि आम्ही तुमच्या विजयात सहभागी होण्यासाठी नक्कीच येऊ, असं बोलताना सांगितले। दिलीप जाधव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी मालेगाव तालुक्यामध्ये शिरपूर पर्यंत मागील निवडणुकीमध्ये उभा होतो, त्यामध्ये मी 1 नंबरमध्ये राहिलो। तेवढ्याच मतानं आमदार अमित झणक यांना निवडून आणण्याचा चंग बांधला असून मी या मतात कोणतीही कमी पडणार नाही, याबाबतची दखल घेईन। पण शांत आणि संयमी विचाराचा माणूस मी निवडणुकीत गमावणार नाही, असंही सांगितलं। तर शेतकरी संघटनेचे विदर्भ नेते दामू अण्णा इंगोले यांनी तर मी दुश्मनाचे डाव ओळखून होतो, मागील निवडणुकीत सुद्धा सोबत होतो, यावेळेसही सोबत आहे, त्यांचे डावपेच ओळखण्यात यशस्वी ठरलो, त्यामुळेच मी तुमच्या सोबत आहे। मी शेतकऱ्यांसाठी विमा मिळवून देण्यासाठी अनेक शर्तीचे प्रयत्न केले आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले गेले आणि सोयाबीनला भाव मिळावा यासाठी वेळोवेळी आंदोलने केली, पण या माहिती सरकारनं मात्र दखल घेतली नाही। परंतु हे येणारं सरकार तुमच्या हिताचं असेल अशी ग्वाही दिली। आमदार अमित झणक यांनी बोलताना म्हणाले की मी वेळोवेळी आपल्या सुखदुःखात सहभागी असतोच आणि जनहिताचं काम आहे ते जनतेसाठी कायम करत राहील, त्याच्यात कुठेही कमी पडणार नाही। आपण कायम माझ्या पाठीशी आशीर्वाद ठेवावेत, जसे आतापर्यंत तुम्ही आशीर्वाद दिले तसेच पुढेही राहू द्या। मला चांगल्या मताने विजय कराल अशी आशा बाळगतो आणि आशीर्वाद द्यावे अशी विनंती सुद्धा अमित झणक यांनी केली आहे। यावेळी हजारोंच्या संख्येने मतदार उपस्थित होते आणि महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सर्व नेते प्राधान्यक्रम देऊन उपस्थित होते। यामध्ये दिलीपराव सरनाईक, चंद्रशेखर देशमुख, बाबाराव पाटील खडसे, चक्रधर पाटील गोटे, शेख गणीभाई, गणेशराव मापारी, उद्धव पाटील गोडे, संजयभाऊ इरतकर, अशोक अंभोरे, नारायण आरू, सुभाष बोरकर तथा रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार, सुभाष बोरकर तथा रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि मतदार उपस्थित होते। तर श्रीमती ज्योतिताई मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं रिसोड तालुकाध्यक्ष वसंत टाले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार अमित झणक यांना जाहीर पाठिंबा घोषित केलाय। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव वारू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।